तर जेव्हा आपण टीम मॅनेज करतो तर उद्योजकांनी ॲज अ बॉस म्हणून ऍक्ट करायला पाहिजे की लीडर म्हणून ऍक्ट करायला पाहिजे? मला असं वाटतं याचं उत्तर थोडंसं आपल्याला ट्रिपल कन्स्ट्रेंट्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पीपलमध्ये जाऊन बघावं लागेल किंवा ट्रिपल कन्स्ट्रेंट्स ऑफ मॅनेजिंग द बिझनेसमध्ये जाऊन बघावं लागेल. होतं काय माहिती का की बिझनेसमध्ये मॅनेजमेंट आणि लिडरशिप या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मॅनेजमेंट म्हणजे आपण कशाला म्हणू की आपल्याला एखादा क्वालिटी मॅनेज करता येते, फायनान्स मॅनेज करता येतो किंवा प्रोडक्शन वगैरे जर असेल तर ते प्रोडक्शन मॅनेज करता येतं. पण यामध्ये पण प्रॉब्लेम काय असतो की तुम्ही ज्याला मॅनेज करायला जाता एका गोष्टीवर लक्ष दिलं, क्वालिटीवर लक्ष दिलं तर फायनान्सवर दुर्लक्ष व्हायला लागतं, फायनान्सवर लक्ष दिलं तर तुम्ही प्रोडक्शनवर ह्याला ती वेळ टाईम मॅनेजमेंट जमत. पण आपला जो प्रश्न आहे तो आहे बॉस असावा की उद्योजक असावा. नेमकं लोक जे आहेत ना ते मॅनेजमेंटमध्ये येत नाहीत, लोक येतात लिडरशिपच्या अंडर. जर ग्रेट बिझनेसेस पाहिले तर ते ग्रेट बिझनेसमन जे आहे ना दे वर गुड लीडर्स किंवा दे आर गुड लीडर्स. सो उद्योजक हा चांगला लीडर असला पाहिजे, त्याच्याकडे बघून लोकांना इन्स्पायर होता आलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असली पाहिजे. आम्ही अगदी नेहमी सांगतो ना की हर हर महादेव म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जाणाऱ्या लोकांची संख्या किती होती. उद्योजकांनी पण हेच केलं पाहिजे की हर हर महादेव म्हटलं तर लोकांनी अगदी त्या विजन मिशनसाठी अगदी वाटेल ते करण्याची तयारी असली पाहिजे. सो बॉसची गरज नाही आहे बिझनेसला, मॅनेजमेंटची गरज नाही, एका चांगल्या लिडरची गरज आहे.